प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण काही ट्रिग्नोमेट्रिकचे काय बघितले होते मित्रांनो, फॉर्म्युलेज बघितले होते. तर आता आपण त्या टाईपचे काय बघणार आहोत, एक्झाम्पल डिस्कस करून घेऊया. ठीक आहे, तर आपला टाईप नंबर 4 आहे मित्रांनो. तर मित्रांनो काही 7 एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतलेत. आपण यांना वन बाय वन काय करूया बघूया. ठीक आहे, तर मित्रांनो फर्स्ट एक्झाम्पल काय म्हटलंय की इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलंय एक्स. तर सिंपल आहे मित्रांनो, काय असेल इथे साइन एक्स अपॉन काय म्हटलंय या ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स म्हटलंय. ठीक आहे ना मित्रांनो, तर हा कॉस स्क्वेअर एक्सला आपण काय लिहू शकतो मित्रांनो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स कॉस इंटू कॉस कॉस एक्स इंटू कॉस एक्स. म्हणजे काय झालं मित्रांनो, तर कॉस स्क्वेअर एक्स झालं. ठीक आहे ना, तर आय इज इक्वल टू आपण याला काय लिहू शकतो, साइन अपॉन काय कॉस काय असेल मित्रांनो, टॅन एक्स असेल, वन अपॉन कॉस काय असेल मित्रांनो तुमचा सेक एक्स असेल. या ठिकाणी आला इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स काय असतो मित्रांनो, सिंपल आहे ना, तुम्हाला माहिती असेल इंटिग्रेशन काय करावं लागेल तुम्हाला, सेक एक्स टॅन एक्स काय असेल तुमचा सेक एक्स. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण याला असं पण लिहू शकतो सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स. तर काय आलं मित्रांनो तुमचं इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स काय असतो मित्रांनो सेक एक्स. तर तुमचं फायनली आन्सर काय आलं मित्रांनो, आय इज इक्वल टू काय आलं तुमचा सेक एक्स प्लस सी. तर हा होता मित्रांनो एक सिंपल एक्झाम्पल. हा तुमचा फर्स्ट एक्झाम्पल होता मित्रांनो. ठीक आहे ना, तर सिमिलरली आपण काय करून घेऊयात याच ठिकाणी परत आपण सेकंड एक्झाम्पल बघून घेऊ. ठीक आहे मित्रांनो, तर सेकंड एक्झाम्पल काय मित्रांनो तुमचं साइन एक्स अपॉन या ठिकाणी काय म्हटलंय मित्रांनो साइन टू एक्स. ठीक आहे मित्रांनो, सिंपल आहे. साइन टू एक्स म्हणजे काय, हा साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, टू साइन थिटा कॉस थिटा. टू साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, टू साइन थिटा कॉस थिटा. म्हणजे इथे काय होऊन जाणार, आपण देणार आय इज इक्वल टू साइन एक्स टू साइन एक्स कॉस एक्स. आणि या ठिकाणी काय आलं मित्रांनो तुमचा डी एक्स. इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आपण, इथे लक्षात ठेवायचं साइन टू एक्स काय असतो, टू साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे ना, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी काय केला अप्लाय केला. ठीक आहे, तर आय इज इक्वल टू, तर बघा इथे वन बाय हा म्हणजे टूला आपण कॉमन काढून घेतलं. या ठिकाणी काय आलं तुमचा साइन अपॉन साइन एक्स कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे, तर या ठिकाणी काय होणार आहे आपला आय इज इक्वल टू काय आलं तुमचा वन बाय टू. तर साइन साइन काय होऊन गेला, कॅन्सल आउट होऊन गेला, उरला काय मित्रांनो वन अपॉन कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे, वन अपॉन कॉस काय असतो मित्रांनो तुमचा सेक्स असतो. आय इज इक्वल टू वन बाय टू. इथे काय आलं तुमचा इंटिग्रेशन काय आलं तुमचं सेक एक्स डी एक्स. तर मित्रांनो सिंपल आहे, तुमचं सेक एक्स इंटिग्रेशन काय असतं, सेक एक्स लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स काय असतो, आय इज इक्वल टू वन बाय टू इंटू इथे काय असेल लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. हे कोणाचं इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स काय असतो लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी असतो मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो हा होता तुमचं सेकंड एक्झाम्पलचं फायनल आन्सर. ठीक आहे मित्रांनो, तर बघा या टाईपचे काय असणार आहे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री तेच आहे मित्रांनो. फॉर्म्युले तुमचे लर्न असतील तर तुम्ही पटापट या टर्ममध्ये काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आता आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू. ठीक आहे ना, थर्ड नंबरचा एक्झाम्पल लगेच आपण पटकन बघून घेऊया. थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय सिंपल आहे मित्रांनो, साइन इनवर्स लिहिला आहे ना इथे. ठीक आहे, तर बघा काय म्हटलंय थर्ड नंबरचं एक्झाम्पल इंटिग्रेशन साइन इनवर्स काय म्हटलंय कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे ना, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस एक्सला आपण काय लिहू शकतो, कॉस एक्सला आपण लिहू शकतो साइन पाय बाय टू मायनस एक्स. म्हणजे साइन 90 मायनस थिटा काय असतो कॉस थिटा असतो. ठीक आहे ना, तर मग काय लिहिणार इथे साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय येणार तुमचं साइन काय येऊन जाईल इथे पाय बाय टू मायनस एक्स. हा ब्रॅकेट कम्प्लीट हा डी एक्स. ठीक आहे ना, तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो प्रिव्हियसली आपण हा बघितलाय आपण कॉस एक्स काय असतो साइन पाय बाय टू मायनस एक्स म्हणजे 90 मायनस थिटा. ठीक आहे ना, कॉस थिटा काय असतो 90 साइन 90 मायनस थिटा. तर बघा मित्रांनो साइन इनवर्स साइन एक्स काय असतो, साइन इनवर्स साइन एक्स असतो एक्स. लक्षात ठेवा इथे लिहितो मी काय साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये साइन एक्स काय असतो मित्रांनो एक्स. तर या ठिकाणी एक्स काय मित्रांनो तुमचा, हे बघा हा साइन इनवर्स हा साइन ॲज इट इज आणि हा एक्स कोण आहे तुमचा पाय बाय टू मायनस एक्स. सिंपल आहे, तर लिहून घ्या मित्रांनो आय इज इक्वल टू. तर
त्याचा याचा पूर्ण आन्सर काय होऊन जाणार तुमचं π/2 मायनस एक्स. कसं आलं π/2 मायनस एक्स? साइन इनवर्स साइन एक्स काय असतो एक्स, मी फक्त एक्स लिहिला, या ठिकाणी कोण येणार तुमचा dx. तर बघा π/2 तुमचा कोण आहे मित्रांनो, कॉन्स्टंट, त्याला बाहेर काढून घ्या, ठीक आहे ना. आणि या ठिकाणी काय आलं तुमचा, ठीक आहे, हा मायनस आणि हा तुमचा आला एक्स dx. तर आय इज इक्वल टू काय असेल तुमचा π/2. याचं इंटिग्रेशन काय असेल, एक्स रेस टू काही नाही म्हणजे 1 असेल. मग काय येणार त्या ठिकाणी, तुम्ही काय लिहिणार त्या ठिकाणी, आपण लिहिणार ब्रॅकेटमध्ये लिहितो मी आता, या ठिकाणी आपला असेल x²/2. काय असेल x²/2. कोणता फॉर्म्युला वापरला आपण इथं, एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. n काय होता तुमचा या ठिकाणी, n होता मित्रांनो तुमचा 1. काहीच नव्हतं म्हणजे याच्या डोक्यावर किती होता मित्रांनो, 1 होता. तर हे झालं मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो. तर आता आपण काय करूयात, 4th नंबरचं एक्झाम्पल डिस्कस करू. काय म्हटलं मित्रांनो, dx अपॉन 1 प्लस कॉस 2x. ठीक आहे ना मित्रांनो. तर याला काय लिहू शकतो आपण, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 प्लस कॉस काय असतो तुमचा 1 प्लस कॉस 2x काय असतो 2 कॉस स्क्वेअर एक्स असतो. काय असतो 2 कॉस स्क्वेअर एक्स असतो. ठीक आहे ना मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला तिथे अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. तर इथे काय होऊन जाईल मित्रांनो तुमचं, इथे होऊन जाईल मित्रांनो dx आपण इथे काय झालं तुमचा 2 कॉस स्क्वेअर एक्स dx. ठीक आहे. इथे आता आपण काय करून घेऊया, 2 ला कॉमन काढून घेऊ म्हणजे काय होऊन जाईल या ठिकाणी 1/2 इंटिग्रेशन 1 अपॉन इथे काय आलं तुमचा कॉस स्क्वेअर एक्स dx. तर आय इज इक्वल टू 1/2. ठीक आहे ना, इंटिग्रेशन या कॉस स्क्वेअर एक्सला काय लिहू शकतो आपण सेक स्क्वेअर एक्स dx. ठीक आहे ना, 1 अपॉन कॉस काय असतो तुमचा 1 अपॉन कॉस काय असतो सेक असतो. आणि सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय असतं मित्रांनो टॅन एक्स असतं. काय असतं टॅन एक्स. तर आय इज इक्वल टू काय आलं 1/2 टॅन एक्स प्लस सी. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या एक्झाम्पलमध्ये माझ्याकडनं फायनली आन्सर लिहिताना जर प्लस सी राहिला असेल तर आठवणीने तुम्ही काय लिहायचा प्लस सी. जेव्हा आपण इंटिग्रेशन पूर्ण सॉल्व्ह होणार त्या टायमाला आपल्याला प्लस सी काय करायचं आहे मित्रांनो, राईट करायचं आहे. ठीक आहे ना. तर बघा हा होता. आता आपण नंबर काय बघूया, 5th नंबरचा एक्झाम्पल लगेच डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. तर 5th नंबरचं एक्झाम्पल काय आहे तुमच्याकडे, इंटिग्रेशन काय म्हटले या ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स dx. काय म्हटलंय साइन स्क्वेअर एक्स dx. तर साइन स्क्वेअर एक्स dx म्हणजे काय येणार, जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती असेल की 1 मायनस कॉस 2x. 1 मायनस कॉस 2x काय असतो मित्रांनो तुमचा 2 साइन स्क्वेअर एक्स असतो. काय असतो 2 साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना. तर आपल्याला साइन स्क्वेअर एक्स आहे या ठिकाणी. तर मग आपण काय करून घेऊ, ह्या 2 ला इकडे डिवाइडला पाठवून देऊ. म्हणजे काय होऊन जाईल आपलं, आपण याला लिहू शकतो की साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय होतं तुमच्याकडे 1 मायनस 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 इज इक्वल टू काय होता साइन स्क्वेअर एक्स. मग आपण ही टर्म इथे टाकून देऊया. ठीक आहे. तर आय इज इक्वल टू काय होऊन जाणार इंटिग्रेशन इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 2x डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट या ठिकाणी काय आलं मित्रांनो तुमचा dx आला. ठीक आहे. पहिले या 2 ला आपण सेपरेट करून देऊ आणि मग नंतरून 2 ला काय करू कॉमन काढू. आय इज इक्वल टू काय झालं इंटिग्रेशन या ठिकाणी काय होईल 1/2 मायनस या ठिकाणी काय आलं तुमचा कॉस 2x अपॉन 2 हे ब्रॅकेट अँड तुमचा इथं काय आला dx. याच्यातनं कॉमन काय निघेल मित्रांनो 1/2 इंटिग्रेशन लावून देऊ आपण आता. ठीक आहे. इथे 1 उरला तुमचा 1 या त्या ठिकाणी काय येणार dx हा मायनस ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ काय येणार तुमचं कॉस 2x dx. ठीक आहे मित्रांनो, सिम्पल आहे, काही नाही. कॉस 2x हे इंटिग्रेशन काय येणार साइन 2x आणि 2x परत काय येणार 2 येणार. ठीक आहे. तर सिम्पल आहे मित्रांनो. आय इज इक्वल टू काय आलं तुमचा 1/2 1 dx इंटिग्रेशन काय येतं x मायनस कॉस 2x इंटिग्रेशन काय येणार साइन 2x आणि 2x ची परत काय निघणार मित्रांनो रिडेरिव्हेटिव्ह. आता हा कॉम्पोजिट फंक्शन आलाय. मी तुम्हाला बोललो होतो की एक्स्ट्रा टर्म असेल तर आपल्याला त्याला काय करायचे त्याची रिडेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची. जसं साइन एक्स हवा होता पण साइन 2x आहे, सॉरी कॉस 2x आहे. तर आपण काय केलं साइन एक्स त्याचं इंटिग्रेशन लिहिलं, एक्स ही 2x होती म्हणून 2x ची पुन्हा रिडेरिव्हेटिव्ह. तर आय इज इक्वल टू काय येणार 1/2 एक्स मायनस साइन 2x डिवायडेड बाय बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 येणार आहे आणि 2 हा कॉन्स्टंट आहे म्हणजे 2 प्लस सी.
तर बघा मित्रांनो, हे काय होतं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे ना, हेच होतं मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. किंवा तुम्ही याच्यात 1/2 काय ते कॉमन बी काढून घेतलं तरी तुम्ही करू शकतात. म्हणजे काय होणार, आय इज इक्वल टू काय होऊन जाणार, 1/2 निघाला, या ठिकाणी काय उरलं एक्स, या ठिकाणी काय उरलं sin 2x/2 प्लस सी. हे बी तुमचं काय कोणतंही लिहिलं तरी काय सेमच आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हे झालं 5th नंबरचं. तर 6 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही काय करायचं मित्रांनो, होमवर्कला ट्राय आउट करायचं. ठीक आहे. आता आपण काय करणार, 7th नंबरचं एक्झाम्पल लगेच डिस्कस करून घेऊया याच ठिकाणी. ठीक आहे ना. तर काय म्हटलंय मित्रांनो, 7 नंबरचं एक्झाम्पल इंटिग्रेशन काय म्हटलंय, cos2x dx. ठीक आहे ना. cos2x dx म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे मित्रांनो, इथं आपल्याला 1 cos2x ना. cos2x म्हणजे काय असेल इथे, cos2x ते बघा, cos2x हे हा फॉर्म्युला लागेल आपल्याला मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे हा cos2x आपल्याला पाहिजे, म्हणजे हा टू इकडे काय होऊन जाईल, डिवाइडला चाललं जाईल. ठीक आहे ना. तर हा इथे डिवाइडला गेल्यानंतर इथे काय उरलं तुमचा cos2x च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, 1 + cos2x/2 लिहून द्या मित्रांनो डायरेक्ट इकडे. ठीक आहे ना. तर आय इज इक्वल टू काय असेल, इंटिग्रेशन आय इथे तुमचं 1 + cos2x, 1 + cos2x/2 आणि इथे काय आलं मित्रांनो तुमचा dx. सिमिलरली याच्यासारखंच आपल्याला सॉल्व्ह करणं आहे, सिमिलरली एकदम सेम. ठीक आहे. इथे आपण काय करून देऊ, हा 1/2 cos2x/2 म्हणजे हा 2 आपण या दोघं काय केलं मित्रांनो, सेपरेट आउट केला, dx. इथं आय इज इक्वल टू 1/2 कॉमन काढला, इथे काय आलं तुमचा 1 प्लस, इथे काय आलं तुमचा कॉस, ओके 1 प्लस 1 dx, काय उरला 1 dx प्लस इंटिग्रेशन काय आलं तुमचं cos2x आणि काय आलं मित्रांनो इथे dx. सिंपल आहे. तसंच cos2x चं इंटिग्रेशन काय आलं होतं sin2x/2 म्हणजे रिडेरिव्हेटिव्ह काढून. तर आय इज इक्वल टू काय आलं तुमचा 1/2, याचे डेरिव्हेटिव्ह काय आली 1x ची 1 dx ची 1 प्लस cos2x म्हणजे काय sin2x, 2x ची परत काय फाइंड आउट करावं लागेल मित्रांनो तुम्हाला, रिडेरिव्हेटिव्ह. तेच परत मित्रांनो एक्स्ट्रा टर्म असेल तर काय फाइंड आउट करावं लागते आपल्याला, रिडेरिव्हेटिव्ह काढावं लागते. मग इथे काय आलं 1/2x, इथे काय आलं तुमचं sin2x डिवायडेड बाय 2x, x विथ रिस्पेक्ट टू काय येणार, x ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार आणि हा 2 तुमचा कॉन्स्टंट ॲज इट इज प्लस सी. इथून पण तुम्ही काय करू शकता, 1/2 काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय आलं तुमच्याकडे x प्लस sin2x. ठीक आहे ना. तर हा झाला मित्रांनो तुमचा फायनल आन्सर. ठीक आहे मित्रांनो. तर हे 7 एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय केले मित्रांनो, डिस्कस केले. ठीक आहे. तर सिम्पल आहेत मित्रांनो. अजून पण आपण यापुढे काही थोडे डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल आपण ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे टाईप नंबर 4 रिलेटेड काय करणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर हे मित्रांनो बघा, हा एक एक्झाम्पल. ठीक आहे. तर हे IMP एक्झाम्पल आहे मित्रांनो, नंबर 4, 5, 6 अँड 7. मोस्ट IMP मित्रांनो. हे बऱ्याच वेळेस काय केले गेलेले आहेत MSBT मध्ये, हे विचारलेच गेलेले आहेत आणि हे 100% अजून पण विचारले जाणार. ठीक आहे. सो तुम्ही यांच्याकडे काय करा मित्रांनो, फोकस करा. ठीक आहे. थँक्यू.